प्रेम म्हणजे काय? आजकाल म्हणजे प्रेमाबद्दल खूप सारी विधानं, व्याख्या, कविता लिहिल्या गेलेल्या आहेत. असाच एक लेख माझ्या जवळचा, मला प्रिय असा आहे, जो प्राध्यापक शिवाजीराव भुकेले यांनी लिहिलेला आहे. आणि हा लेख मला माझ्या शालेय दिवसात एका मॅगझिनमध्ये सापडला होता, स्कूल डेजमध्ये. मग तो मी जतन करून ठेवला आणि नंतर त्याला JPG मध्ये कन्वर्ट केला, तसाच ठेवून दिला. तसंही त्या दिवसात काय कळायचं, त्या वयामध्ये प्रेम म्हणजे काय, इकडे तिकडे ऐकलेला. मग तोच हा लेख आहे, अप्रतिम असा, जो मला माझ्या हृदयाजवळचा वाटतो. तसा हा लेख आहे, कविता नाही, तरी त्याची रूपरेखा कवितेसारखीच आहे. इतका सुंदर तो छान लिहिला आहे. तर मग वाचून दाखवतो तुम्हाला. प्रेम म्हणजे काय? प्रेम हे असे असीम रसायन आहे की जे प्रतिदानाची मुळीच अपेक्षा करीत नाही. प्रेम हे असे असीम रसायन आहे. जर डायरेक्ट इंग्लिश मध्ये कन्वर्जन केलं तर म्हणजे लाईक केमिकल, पण केमिकल नाही म्हणता येणार, रसायन हाच शब्द बरोबर आहे. लाईक नेक्टर, जे प्रतिदानाची मुळीच अपेक्षा करीत नाही. जसे श्रीकृष्णाने सांगितलं आहे, निष्काम कर्म, तसेच निष्काम प्रेम, जे प्रतिदानाची मुळीच अपेक्षा करीत नाही. मग ते भक्ताचे देवावरील, धेनूचे वत्सावरील, बंधूंचे बंधूवरील, प्रियकराचे प्रियतमेवरील प्रेम असो, की सृष्टी सतीच्या मांडवाखाली, झाडामाडांवर, गुरापाखरांच्या वर, मुक्या प्राण्यांवर केलेले प्रेम असो, ज्यात शुष्क व्यवहार नाही, दोषाची लाखोली नाही, तर आपल्या रंगरूपाचा त्याग करून दुसऱ्याच्या रंगरूपात विरघळून जाते, तेच खरे प्रेम होय. ज्याला ज्याला आकाश, सागर, हिमालय, अवकाश आदी कशाचीच उपमा देता येत नाही, याची जाणीव जर आम्हास झाली, तर प्रेम हा अडीच अक्षरी शब्द वैषयिक भावनेपासून वाचेल व आम्ही सुद्धा तुकोबांप्रमाणे म्हणू, प्रेम देवाचे हे देणे, देह भाव जायचे. हाच तो लेख कसा वाटला?